ज्या मॉडर्न वुमन्स आहेत ना, जसं की ज्यांना फक्त जीन्स टॉपच घालायला आवडतं, वन पीसच घालतात ते लोक, जे ऑफिसला जातात, जसं की क्लासला जातात, कुठे कुठे जातात. साईड हो बेटा प्लीज, सॉरी जरा समजून घ्या, पण तुम्हाला मी खूप इन्फॉर्मेशन देते याची, दाखवते काहीतरी चांगलं. ती आता बोलते ना, ते मध्ये अशी बोलत असते थोडं. तर हा आहे, तुम्ही बघू शकता. त्याचा जो पेंडल आहे ना, एक नंबर आहे आणि काय जबरदस्त वाटतो घातल्यानंतरला. पण असं एक याला ना वेगळी शाईन आहे आणि असे ब्लॅक मनीमध्ये सिम्पल आहे खूप. तुम्ही जॉबला जात असेल तुम्ही यूज करू शकता. कुठं अजून तुम्हाला कुठं जायचं आहे एकदम नॉर्मल फंक्शनला, किंवा तुम्ही जर पार्टीला वन पीस घातलं आहे किंवा तुम्ही पार्टीला साडी घातली तर त्याच्यावरती सुद्धा हा खूप सुंदर वाटणार आहे. आणि हे सगळं ट्रेंडिंगवाले सुद्धा आता तुम्हाला फक्त लावून दाखवते, कारण याच्यामध्ये माझा सोन्याचा हा नसताना तर हा अजून जास्त खुलून दिसेल. त्याचं पेंडलच तुम्ही बघा किती सुंदर वाटतं, एकदम खुलून येतं तो पेंडल, खूप सुंदर आहे. ऑनलाईन सुद्धा भेटून जायला. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. ऋतू काय करते आमची सकाळी सकाळी? काय करते? मस्ती करते, मस्ती करते. माझा फोन घेते आणि मला बोलते घे तुझा फोन, लाव कोणाला तरी फोन करतो. आणि मला तर भीती वाटते आयफोन फेकायची. नाही, तू बिस्किट खाते, चाय बिस्किट. ए आपल्याला कमेंट करते आपण वेगवेगळे लाद्या का लावले. तुम्ही सांगितलं आम्ही गरीब म्हणून लावले वेगवेगळ्या लाद्या. आम्ही ना खूप गरीब आहे, त्याच्यामुळे आमचं लक्ष वेगवेगळे. आणि चांगल्या मनाने नाही विचारलं, कोणी जसं वाकडत विचारलं म्हणून वाकडत उत्तर देते. चांगलं विचारलं चांगलं सांगितलं असतं. हा ए गोलू, तुझ्यासाठी बिस्किट. हाय कर, हाय हाय. ऋत्वी कुठे? ऋत्वी कुठे? मी रित्वी. बोल, मी रित्वी. सांग त्यांना, बोल मी रित्वी आहे. बोल. हा, इथे बघून बोल, कॅमेऱ्यात बघून. ऋत्वी कुठे? बोल मी रित्वी. सांग त्यांना, बोल मी रित्वी. पप्पाची रित्वी है ना. चेन पाठी टाक, चेन टाक पाठी. व्हेरी गुड. सॉरी बोल त्यांना. सॉरी बोल. सॉरी बोल. सॉरी बोल. सॉरी बोल. सॉरी कसं बोलतात? सॉरी बोला. सॉरी बोला तिथं. सॉरी 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 सॉरी. लय हुशार झालाय, लय हुशार झालाय. तीत दाखव, तीत त्यांना दाखव, मला नाही. दाखवते नाही काय. नोस कुठे? नोस. टकलू कोण आहे? टकलू. टकलू हात काढ बेटा. टकलू कोण आहे? त्यांना बोल थांबा. थांब बोल. थांब बोल. ऐक ना. थांबा बोल. थांबा. थांब बोल. बोल थांब बोल. अरे थांबा. हा थांब. एवढं शिकली बाबू आमची. थांब सगळं शिकले अजून. काय दुपारी जेवणालाच डाळ भात बनवलंय आणि चल पाऊस आहे जाम, इथं जायचं बाहेर फिरायला. सांगते थांबा, कामं होते घरात सगळे, मग तुम्हाला आमलेट बनवून देते. येते माझ्या पार्टीत येणार किचन मध्ये. चल का बाहेर चल, मम्मीला बनवतो जेवण. चल आली का तू? तुझ्यासाठी काय आलं तुम्हाला? हा एवढी पावडर का लावली? हा अरे का लावली एवढी पावडर? हा बाबा. बाबा कुठे? बाबा बाबा बाबा. यायचं तुम्हाला दाखवते आमच्या पप्पांनी काय काय आणलंय. एकदम सगळी चांगली मच्छी आणली, फ्रेश. ते पण तुम्ही कोळंबीची साईज बघा किती मोठी कोळंबी. लाल कोळंबी. त्याच्यानंतर तुम्ही बोंबील बघा, सगळे फ्रेश आहेत. फक्त साईज मीडियम आहे. ओके आहे, पण ठीक आहे. पाऊस जाम होता ना. हा हे बघा, पण एकदम फ्रेश आहे सर्व. कसं मच्छी खायला भारी आहेत ना? कसे दिसतात? मस्त. अजून आहे तुम्हाला दाखवते काय काय. अजून काय? हे बघा, बांगडे पण खूप भारी आहे. बांगडे भारी लागतात ना. बांगडा सुपर आहे. बांगडा खाली खायचे. काय खायचंय? तू पण दे, काय पण दे. पण दे काहीतरी तिघांपैकी एक. हा चल ठीक आहे. चला पप्पा पैसे काय सुकायला टाकले? पप्पाच्या खिशामध्ये भेटले ना तर टाकून दिले. बांगडे तंदुरी बांगडे वाटतात. तंदुरी आहेत त्याला ना. आज वेगळा मसाला लावला. आणि कोलंबी बघा किती मस्त. ही सोड्याची कोलंबी आहे. तर आता ह्याचा रस्सा करते आणि बांगडे मस्त फ्राय. मला वाटलं तुझे माझे नाही बनव. तर आपलं जेवण रेडी झालेलं आहे. तुम्ही तर बघितलं की पप्पा सर्व काय घेऊन आले पटापट. तर मी पटकन सगळं केलं. त्यांनी कोळंबी साफ पण केली आणि मी मस्त इथं ना बांगडा तंदूर केलेला आहे. मी असं जास्त ऑइल टाकून फ्राय नाही केलं त्याला, असं म्हणजे तंदूर टाईप केलं फ्राय. आणि कोळंबीचा रस्सा घेतला, चपाती घेतले आणि सॅलड तर मी मगाशीच खाऊन घेतलं जेवायच्या पहिलं. तर आता मी हे जेवते आणि तुम्ही पण या जेवायला. तुम्हाला रेसिपी कशा वाटतं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला ना उद्या एक अजून भारी रेसिपी येणार आहे.
तर तुम्ही त्याचा तो व्लॉग आहे ना नक्की बघा. तर पहिलं मी जेवून घेते, नंतर तुमच्यासोबत मी बोलते. तर थांबा, जाऊ नका कुठेच. मी इथं आहे ना हा बांगड्याचा पीस तोडलेला आहे. तर तुम्ही वाफा कशा निघते, एक नंबर झाला बांगडा. काय माहिती का, त्याला मी चिंचेचं पाणी लावलं. आज मी त्याच्यामध्ये लिंबू वगैरे नाही ॲड केले, त्याला मी चिंचेचं पाणी लावलं आहे. आणि जरा वेगळ्या टाईपचं मी मिक्सिंग केलं होतं. तर तुम्हाला तू पसारा करा बाबू, आणि मी हाय मम्मा तुझा पसारा उचलायला. ओके, पसारा कर तू. ये झालं ना जेवण. आता मम्माला काम आहे ना मम्माचं. झालं जेवण. अरे बाबा, तुम्हाला सांगू ना गाईज, रिथवी आहे ना, रिथवी माझी एक वस्तू नीट ठेवत नाही. ते मेकअपची असो की नाही, ते कुठली पण असू दे, हर गोष्ट घेऊन तोडून बिडून सगळं करून टाकेन ना बाबू. करते की ना तू सर्व काय. हा हे बघ, अरे चुचू केला. चला मला चेंज करूया. काय झालं 2 मिनिटं थांबा गाईज, 2 मिनिटं. तर मला बरेच म्हणजे ताईंनी विचारलं होतं की रियांशी तुझं गोल्डचं कलेक्शन दाखव. तर मी तुम्हाला गोल्डचं कलेक्शन तर नाही दाखवते, पण मी अरे डान्स करते तू, तर मी तुम्हाला गोल्डचं कलेक्शन नाही दाखवते. बट जे काही लेटेस्ट माझ्याकडे जे आता मी मंगळसूत्र घेतलेले आहेत ना, म्हणजे त्या थोड्याच दिवसामध्ये, म्हणजे 1.5 महिन्यापूर्वीच घेतलेले आहेत. 1.5-2 महिन्यात म्हणजे बोलता येईल लेटेस्टमध्ये. तर लेटेस्ट बोलत तर आपण कुठली पण गोष्ट जर वर्षभर जरी चालवली ना तर ती लेटेस्टच असते. बाबू साईड प्लीज. तर आता जेवण वगैरे झालं माझं सगळं. तर तुम्ही तर बघितलं जेवण वगैरे काय बनवलं काय नाही ते. आणि आता तुम्हाला मी दाखवते आत्ताचे लेटेस्टवाले मंगळसूत्र. तर चला बघून घेऊया एक एक करून. ए बाबू हो साईडला. बघितलं कशी करते. तुमची पण पोरगी अशीच करत असेल ना, पोरगा. माझी तर ही खूप मस्ती करते, खूप. तुम्हाला मी दाखवलं असतं. आणि मला कमेंट करतात काय लोक, किती पसारा असतो यार. लहान बाळा जिथं असतं तिथं पसारा असतोच घरामध्ये. बाबू साईड प्लीज, जा लवकर साईड लाव. अरे हे मला नाही वाटत तुम्हाला हे आज मंगळसूत्र दाखवून देईल. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा, तुम्हाला मी एक एक करून दाखवतेच. तर सगळ्यात पहिला मी तुम्हाला जे खूप मंगळसूत्र जास्त ट्रेंडिंगला आहे आणि ते गोल्डमध्ये आहे, तर ते सगळी म्हणजे मला वाटतं बऱ्याच लेडीज लोकांकडे ते असायलाच पाहिजे. कारण की ते जे मंगळसूत्र आहे ते सगळ्यावरती सूट होतं. आपली साडी घाला, ड्रेस घाला तुम्ही. साडी आणि ड्रेस, नऊवारी वगैरे, सहावारी साडी आणि तसं काही फॅन्सी साडी वगैरे कशावरती पण खूप सुंदर वाटतं. हे बघा हे आहे ते मंगळसूत्र. खूप खूप छान मंगळसूत्र आहे. अशा 2 तेलाच्या वाट्या आहेत आणि हे अशी त्याची ही आहे. त्याला ह्या जे चैन आहेत आणि साईडला याची ना गोल गोल जे बॉल्स टाईप आहे. म्हणजे एवढंच आहे. आणि याची लांबी पण छान. तुम्हाला दाखवते मी वेअर करून, बघून घ्या तुम्ही. हे बघा मंगळसूत्र. आता मी गाऊन घातले म्हणून तुम्हाला हे असं वाटत असेल, पण तुम्ही बघू शकता ना साडीवरती आणि पंजाबी ड्रेसवरती वगैरे जे न्यू मॅरिड वगैरे आहेत ना त्यांना खूप सुंदर वाटेल हे मंगळसूत्र. जसं की म्हणजे तुम्ही कुठल्याही फंक्शनला पण घालू शकता. तुम्हाला जर असं वाटते की हेवी गोल्ड नको आहे तर तुम्ही असं सिम्पलमध्ये असं सुंदर असं तुम्ही घालू शकता. तर हे खूप सुंदर आहे आणि मी तर बोलते हे सगळ्यांकडे पाहिजे. आता राहिला प्रश्न की रेंजचा मंगळसूत्र तू घेतला कुठून, बरोबर ना. तर हा जो मंगळसूत्र आहे ना सुंदर असा, जो मी लोकल मार्केटमधनं घेतलेला आहे, एकदम लोकल मार्केट असून तिथून घेतलाय, पण ह्याची क्वालिटी खूप छान आहे आणि खूप सुंदर मंगळसूत्र आहे. तर ह्याची प्राइस जी होती ती त्यांनी मला सांगितलं 650 बोलले होते. बट मी हा त्यांच्याकडून कितीला घेतला असेल, 450ला त्यांनी मला दिला. आणि खूप छान आहे खरं सांगते. याचा कलरसुद्धा गेला नाही आहे अजूनपर्यंत तरी. तर हा होता एक लेटेस्ट मंगळसूत्र. तर तुम्ही हा नक्की घेऊ शकता आणि हे ऑनलाईनसुद्धा भेटतात. तर ऑनलाईनसाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन कुठल्या पेजवरती चांगले आहेत ते तुम्ही कमेंट करा मला. तर हा एक झाला मंगळसूत्र फर्स्ट. तर तुम्हाला दुसरं दाखवते. रिथवी साईड. त्याच्यानंतरचं मंगळसूत्र तो म्हणजे एकदम एक असा फॅन्सी बोलता येईल ना, असा म्हणजे ज्या मॉडर्न आहेत, ज्या मॉडर्न वुमन. बाबू चुप रे. ज्या मॉडर्न वुमन्स आहेत ना, जसं की ज्यांना फक्त जीन्स टॉपच घालायला आवडतं, 1 पीसच घालतात ते लोक, जे ऑफिसला जातात, जसं की क्लासला जातात, कुठे जातात. साईड हो बेटा प्लीज. सॉरी जरा समजून घ्या, पण तुम्हाला मी खूप इन्फॉर्मेशन देते याची, दाखवते काहीतरी चांगलं. ती आता बोलते ना ते मध्ये अशी बोलत असते थोडं. तर हा आहे मंगळसूत्र, तुम्ही बघू शकता. याचा जो पेंडल आहे ना एक नंबर आहे आणि काय जबरदस्त वाटतो घातल्यानंतरला. पण असं एक याला ना वेगळी शाईन आहे आणि असे ब्लॅक मनीमध्ये आहे. सिम्पल आहे खूप. तुम्ही जॉबला जात असेल तुम्ही हा यूज करू शकता.
कुठं अजून तुम्हाला कुठं जायचं आहे एकदम नॉर्मल फंक्शनला, किंवा तुम्ही जर पार्टीवेअर वन पीस घातलाय किंवा तुम्ही पार्टीवेअर साडी घातली तर त्याच्यावरती सुद्धा हा खूप खूप सुंदर वाटणार आहे. आणि हे सगळं ट्रेंडिंगवाले मंगळसूत्र. आता तुम्हाला मी फक्त लावून दाखवते, कारण याच्यामध्ये माझा सोन्याचा हा नसताना तर हा अजून जास्त खुलून दिसेल. हे बघा, त्याचा पेंडलच तुम्ही बघा किती सुंदर वाटतोय, असं एकदम खुलून येतो तो पेंडल. हे बघा, तर तुम्ही हा घेऊ शकता. मंगळसूत्र खूप सुंदर आहे, ऑनलाईन सुद्धा भेटून जायला. पण हा पण मी मार्केटमधूनच घेतलेला आहे, लोकल मार्केटमध्ये शोधावं लागतं आपल्याला. तर हा कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि जे खरंच मॉडर्न वुमन्स असतील ना, आत्ताच्या लेटेस्ट, ज्यांना असं लेटेस्ट आवडतं त्यांनी मला कमेंट करा, तुम्हाला मी या मंगळसूत्राची लिंक देऊन टाकेन. ओके, मस्त. त्याच्यानंतर सेकंड तुम्हाला दाखवते मी. तर हा तर मला वाटतं मोस्ट ऑफ सगळ्यांकडे असायलाच पाहिजे. खूप सिम्पल आहे आणि खूप स्वस्त आहे हा. तर हा बघा, याला मोती पॅन्डल आहे हा. तर हा मोती पॅन्डल पण जसं की तुमची काठापदराची साडी असेल, किंवा जसं की नॉर्मल साडी, काठापदराची साडी, नऊवारी बोला, किंवा कुठली पण साडी, किंवा पंजाबी ड्रेस, त्याच्यावरती हा खुलून दिसणार आहे, खूप छान वाटणार आहे. आणि हा मंगळसूत्र मी तुम्हाला पेअर पण करून दाखवते. आता मी तुम्हाला गाऊनवरती वाटत असेल हा अलग, पण खूप सुंदर वाटतं. त्याची हाईट पण खूप कमी आहे बघा, त्याच्यामुळे हे ना जे हायटेड वगैरे वुमन्स आहेत ना त्यांना खूप सुंदर वाटणार आहे मंगळसूत्र. ट्राय करू शकता तुम्ही. हा पण तुम्हाला ऑनलाईन भेटेल, पण हा पण मी मार्केटमधूनच घेतलेला आहे. आता सध्या तरी मी ऑनलाईन शॉपिंग नाही केली, पण ऑनलाईन शॉपिंग करेल ना तर त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला नक्की बनवून दाखवेन. तर सेकंड तुम्हाला एकदम लास्ट दाखवते, जो की इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, तर तुम्हाला इतका आवडणार आहे ना की तुम्ही बोलणार रियांशी खरंच तू आम्हाला याची लिंक दे, किंवा तू आम्हाला दुकानाचं नाव सांग, तिथे जाऊन आम्ही घेऊन टाकू. तर तुम्ही बघा, हा जो इतका छान आहे ना, मला इतका आवडलाय ना, पण तो मी अजूनपर्यंत वेअर नाही केला, पण मला खूप खूप आवडलाय. तर तुम्हाला पण तो आवडेलच. हे बघा, हा आहे याचा पूर्ण असा पॅन्डल. जसं की तुम्ही ह्याला ना, हा मंगळसूत्र विथ नेकलेस आहे. बाबू काय करते? हा मंगळसूत्र विथ नेकलेस आहे बघा, खूप सुंदर आहे हा. आणि हा घातला ना तुम्ही खूप छान वाटेल. हा तुम्ही कुठल्याही नऊवारी साडीवरती, तुमची फॅन्सी साडी आहे, कोणाच्या तुम्ही बर्थडेला चाललात, तुम्ही लग्नाला जरी चालला असाल ना, कोणाच्या हळदी फंक्शनला वगैरे, संगीतला वगैरे तुम्ही हा यूज करू शकता. बघा किती छान दिसतोय, असं सुंदर वाटतं, सिंपल. तुम्ही जर या नुसतं एकच घातला ना, आता हे माझं तुम्हाला दिसत असेल तर हे सोडून तुम्ही जर नुसतं हे बघाल ना, तर याची तुम्ही हाईट थोडीशी खाली वगैरे अशी घेऊन तुम्ही नुसता हा घातला ना तरी सुद्धा खूप खूप सुंदर वाटणार आहे. तर तुम्ही हा घेऊ शकता. हा पण मला तर खूप आवडलाय. काय झालं बेटा, तुम्ही हा वरती घालून याच्या खाली एक सिंपल मंगळसूत्र लावून घातलं, चैन घातली तरी सुद्धा छान वाटणार आहे. तर ह्याच्यामध्ये ना सगळे कलर देखील आहेत. हे बघा, तुम्हाला मग असं उलटं दाखवलं का, तर मागू शकता तुम्ही हा. आता हा मला माहिती नाही की हा ऑनलाईन आहे की नाही, पण तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही याचा फोटो तुम्हाला मी पाठवेन, तुम्ही कमेंट करा, तर फोटो तुम्ही सर्च करून बघून घेऊ शकता. खूप सुंदर आहे, खूप छान वाटणार आहे हा. आणि आता मी येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला हे मंगळसूत्र सगळे घालून दाखवणार आहे. पण सगळ्यात बेस्ट मला बोलायला गेलात ना, जर आवडला मंगळसूत्र तर तो म्हणजे सगळ्यात मला म्हणजे सगळे चारही मला आवडले. तर मला हा आवडला कारण की हा ऑल इन वन आहे, सगळ्यावरती जातो. आणि हा जो आहे तो हा पण कशावरती पण जाणार आहे तुम्हाला. हा जीन्सवर सुद्धा सुंदर वाटणार आहे, वन पीसवर सुद्धा छान वाटणार आहे. मी तुम्हाला याचा ट्रायल नक्की दाखवेन करून. पण तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला अजून कुठल्या व्हिडिओ पाहिजेत त्या. तुम्हाला मी हे लेटेस्ट मंगळसूत्र दाखवले सगळे, जे की तुम्हाला जाणून घ्यायचे होते की माझ्याकडचे लेटेस्ट कलेक्शन कसे आहेत ते. पण कसं आहे की तुम्हाला मला दाखवता येत नाही पटापट, तर तुम्ही कमेंट करा. आता तर मला वेळच वेळ आहे, तर तुम्हाला मी नक्की दाखवेन. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मंगळसूत्रसाठी मला तुम्ही लिंक मागा तुम्ही माझ्याकडून, तुम्हाला मी लिंक नक्की देईन. आणि खूप छान छान कलेक्शन आहे, एक नंबर आहेत. तर चला बाय बाय, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. रेसिपी काय ऐकत नाहीये तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. चलो.